स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अत्यंत महत्त्वाच्या विभागाचे सुप्रसिद्ध भूलतज्ञ विभाग प्रमुख डॉक्टर अभिमन्यू तरकसे यांचा काळवटी साठवण तलावात बुडून मृत्यू झालाय। ही धक्कादायक घटना मंगळवारी दिनांक 19 मे रोजी सकाळी 6:30च्या दरम्यान घडली आहे। या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रासह अंबाजोगाई शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टर अभिमन्यू तरकसे हे दररोजप्रमाणे सकाळी पोहण्यासाठी काळवटी साठवण तलावात परिसरात गेले होते। पोहत असताना अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने ते पाण्यात बुडाले अशी प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळते। घटनेची माहिती समोर येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे। स्थानिक नागरिकांनी व संबंधितांनी तात्काळ मदत कार्य सुरू केले, मात्र त्यांना वाचवण्यात अपयश आले। डॉक्टर अभिमन्यू तरकसे हे स्वारातीमधील अनुभवी व कर्तव्यदक्ष डॉक्टर म्हणून परिचित होते। त्यांच्या अकाली निधनामुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून सहकारी डॉक्टर, कर्मचारी व मित्रपरिवारांकडून शोक व्यक्त करण्यात येतोय। अंबाजोगाई जवळील धावडी गावचे रहिवासी असलेले डॉक्टर अभिमन्यू तरकसे यांचे प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत झाले होते। या बिकट परिस्थितीवर मात करत त्यांनी शालांत व उच्च माध्यमिक परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवले। त्यानंतर अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी वैद्यकीय पदवी MBBS घेतली। पुढे याच महाविद्यालयातून त्यांनी भूलशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले। याच संस्थेत ज्युनियर रेसिडेंट म्हणून रुजू झालेले डॉक्टर तरकसे आपल्या कौशल्याच्या जोरावर पुढे याच विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते। वैद्यकीय महाविद्यालयात भूलतज्ञ विभाग प्रमुख म्हणून धुरा सांभाळणारे, स्वच्छ आणि मनमिळाऊ गोरगरीब रुग्णांसाठी धावणारे सुप्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर अभिमन्यू तरकसे यांच्या निधनाची वार्ता अत्यंत धक्कादायक ठरली असून स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाची मोठी हानी झाली आहे। अंबाजोगाईसाठी जीवापाड मेहनत घेणारे एक प्रचंड बुद्धिमान डॉक्टरचे निधन ही बातमी आमच्यासाठी धक्कादायक ठरली आहे, अशी प्रतिक्रिया स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शंकर धपाटे यांनी दिली आहे। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाच्या टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।